नमस्कार प्रेक्षकांनो, या ठिपक्यांची रांगोळी मालिकेमध्ये एक धक्कादायक बातमी आता समोर येताना दिसत आहे। काही यूट्यूब चॅनलने याविषयी धक्कादायक बातम्या दिलेल्या आहेत। तर प्रेक्षकांनो, ठिपक्यांची रांगोळी मालिका ही बंगाली मालिकेची एक कॉपी आहे। त्या मालिकेत दाखवणारे प्रत्येक सीन जसेच्या तसे ठिपक्यांची रांगोळी मालिकेमध्ये कॉपी केलेले आहेत। आतापर्यंत त्याच्यामध्ये कोणताच बदल करण्यात आलेला नाहीये आणि या मालिकेचा जो शेवट आहे तो अत्यंत भयानक आणि अंगावर काटा आणणारा आहे। या बंगाली मालिकेमध्ये अपूर्वाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचा अपघाती मृत्यू दाखवला आहे। शेवटी ती मेलेली दाखवली आहे। त्या मालिकेचा एकदम भयानक शेवट झालेला आहे आणि त्यानुसार ठिपक्यांची रांगोळी मालिकेत सुद्धा अपूर्वाचा शेवटी मृत्यू दाखवला जाईल असं सगळे सांगत आहे। म्हणजेच या मालिकेमध्ये अपूर्वाचा मृत्यू होणार हे समजतंय, परंतु या सगळ्या गोष्टी प्रत्यक्षात होईल का आणि हे जर प्रत्यक्षात दाखवलं तर मात्र प्रेक्षकांच्या अंगावर काटा येणार आहे आणि त्यांच्यामध्ये चीड निर्माण होणार आहे आणि ते प्रचंड संतापणार आहे। पण प्रेक्षकांनो, हे असं होईलच असं नाही, कारण याआधीही खूप मराठी मालिका या कोणत्या ना कोणत्या हिंदी, बंगाली किंवा कोणत्याही बाकीच्या भाषांमधील कॉपी केलेली असते। त्या मालिकेत जसं दाखवतात तसंच या मालिकेत सुद्धा दाखवलं जातं आपल्या मराठी मालिकात, परंतु त्या मालिकेमध्ये जर शेवट वाईट असेल तर मराठीमध्ये मात्र तसं दाखवलं जात नाही। बहुतेक मराठी मालिकांमध्ये अशा पद्धतीचा शेवट बदलला जातो आणि स्पेशली अपूर्वा आणि शशांकची इतकी प्रचंड लोकप्रिय जोडी असेल तर नक्कीच हा शेवट बदलला जाईल। कित्येक मालिका अशा आहेत ज्यांचा शेवट बदलला आहे। नुकताच फुलाला सुगंध मातीचा या मालिकेचा शेवट बदलण्यात आला होता। ही मालिका दिया और बाती हम या हिंदी मालिकेची कॉपी होती। या मालिकेमध्ये शुभम आणि कीर्तीची भूमिका साकारणारे हिंदी कलाकाराचा शेवटी मृत्यू दाखवला होता, परंतु मराठी मालिकात शुभम आणि कीर्तीचा गोड शेवट दाखवलेला आहे आणि अशा भरपूर मालिका आहेत ज्यांचा शेवट बदलण्यात आला आहे। त्यामुळे ठिपक्यांची रांगोळी मालिकेचा सुद्धा शेवट 100% बदलला जाईल असा विश्वास मला आणि प्रेक्षकांना सुद्धा आहे। त्यामुळे आताच या गोष्टींची काळजी करणं किंवा टेन्शन घेणं सोडून द्या। मालिकेच्या शेवटी अपूर्वाचा मृत्यू होण्याची शक्यता खूपच कमी आहे। असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।